अनवरजी शेख साहेबांना विनंती करतोय की आपण या आपल्या पवित्र आस्थाने देऊयात मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला या बाला 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 बसमा. अनवरजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. नेक्स्ट मॅच लगेचच तुम्हाला पाहायला मिळते. नुकतंच वर्णन केलं सर्व स्वर्गीय गुरु 11 चाफेवाडी आणि त्याच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल खांडीचा पाडा. दोन्ही संघ बलाढ्य. या मॅच मध्ये भरपूर जास्ती मजा येणार आहे. तुम्हाला सांगायला आवडेल अगदी खांडीचा पाडा या संघाचा विचार केला तर 2 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं तर 2 बॉल मध्ये 2 धावा गुरुचरण पाडा संघाला बनवायच्या होत्या. तिथे 1 मध्ये 1 आली. कदाचित ती धाव देखील बनली नाही आणि तिथून तो संघ थेट सुपर 8 मध्ये दाखल झाला. भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिला होता खांडीचा पाडा संघ. दुसऱ्या बाजूला अगदी जर विचार केला तर चाफेवाडी संघ ओपनच्या पोल मधून खेळत असताना खूप चांगला खेळ त्याने केला. एक्स्ट्रा पोल मधून तो खेळत होता. आजच्या दिवसामध्ये ज्या वेळ दिली होती आयोजकांनी त्या वेळेवरती तो उपस्थित झाला असता. बरोबर त्यांना सांगितलं होतं 5:30 ते 6 वाजता तुम्ही उपस्थित राहायचं आणि ठीक 6 वाजता ते उपस्थित राहिले होते. प्रथमतः त्याबद्दल तुमचं भरपूर आभार. आणि त्यानंतर अगदी भरपूर चांगला खेळ करत असताना सुपर 8 मध्ये ओपन एक्स्ट्रा पोल मधून ते दाखल झाले आणि आता त्यांच्यामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सुपर 8 मधून आता कोणता तिसरा संघ असेल जो सुपर 4 मध्ये दाखल होईल. सलामीची जोडी सुनील आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक इन वरती मनोज. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक. पहिलाच बॉल. कदाचित डगआउट मधून माणस बनून आले होते. पहिलाच बॉल स्विचिटचा प्रयत्न करायचा आहे. तो दिसला देखील परंतु त्याला यश मिळालं नाही. अपयश ठरला पहिल्याच बॉल वरती. सुनील 2 षटकांचे मॅचेस आहेत त्यामुळे अगदी वेळेवरती सामने कव्हर केले जातात. भरपूर चांगली ही टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये कालच्या दिवसात क्वालिफाय झालेला संघ अर्थात छत्रपती सीसी कुळगाव संघ त्याच्या विरोधात आजच्या दिवसात क्वालिफाय झालेला संघ अजलान स्पोर्ट्स धामोते. या दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅच मध्ये बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळणार. एक बदलापुरातील नामवंत संघ तर दुसऱ्या बाजूला नेरळ पट्ट्यातून सातत्यानं भरपूर चांगला खेळ करणारा धामोते संघ तुम्हाला पाहायला मिळणार इन ऍक्शन मध्ये. दुसरा बॉल देखील डॉट आलाय. कट करायचा होता. आडव्या बॅटनं जमलं नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. हा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. फटका लाजवाब आहे. अगदी तीरला देखील लाजवेल इतक्या सरळ बॅटीनं खेचला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय डीप मध्ये. 2 धावा तर कंप्लीट केल्या सहजरित्यानं. जो नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ना अगदी जर त्याला पाहायला गेलं त्याची उंची फार कमी आहे. त्याची ताकद दिसायला फार कमी आहे पण त्याची फटकेबाजी जर जवळून पाहिली तर अगदी लांब लांब षटकार त्याच्या माध्यमातून देखील टोकले जातात. असा मनोज नॉन स्ट्रायकिंग वरती सध्या. शॉर्ट पिच चेंडू आहे. दंडित केलं जाईल. यस पंचाने सांगितलंय वाईट बॉल आहे. अतिरिक्त उंची या चेंडूवरती पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बाउन्स त्यामुळे लगेचच पंचाने सांगितलं हा बॉल वाईड आहे आणि यावरती 1 बाउन्सची कॉल देखील दिले. त्यामुळे आता 1 फॉर दी ओव्हर. नेक्स्ट बॉल जर अशा प्रकारे शॉर्ट बॉल फेकला तर नो देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आता कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करेल गोलंदाज दीपक. कारण सातत्याने 1 बाउन्स तरी आपण प्रत्येक गोलंदाजी करत असताना टाकताना पाहायला मिळत असतो परंतु आता तो देखील टाकलेला आहे. त्यामुळे आता कदाचित गुड लेंथ किंवा अगदी यॉर्क लाईन वरती हा चेंडू पाहायला मिळेल. आता मात्र शंका नसणार आहे. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा तयार आहेत. यास ज्या प्रकारे उल्लेख केला होता गुड लेन वरती हा बॉल फेकला होता. ऑन साइडला टर्न केला. डीप मधून प्रोटेक्शन आले. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल 1 पडले. आता मनोज जो सातत्यानं स्ट्राईक एंड साठी झुंज करत होता त्याच्या वाटेला स्ट्राईक मिळाल्या. आता धावा त्याच्या माध्यमातून किती बनल्या जातील. शेवटचे 2 बॉल आहेत. धावफलकावरती फक्त 4 धावा आहेत. धावा बनवणं फार महत्वाचे असेल. अस्तित्वासाठीची ही लढाई आहे. सुपर 4 साठी चांगली लढत आहे. इथे घडते काय अगदी आपल्याला पाहायला मिळालंय. बॉल निसटला होता. गोलंदाजाच्या माध्यमातून रिलीज करताना डगआउट मधून देखील आवाज झाला मार परंतु कुठेतरी इथे स्वतःला मनोजने थांबवलंय.
4 बॉल समाप्त झाले. शेवटचे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2:57 झाले तरी सुद्धा आज प्रेक्षक मात्र भरपूर संगीने उतरलेत, कारण त्यांना ठाऊक आहे आज जास्तीत जास्त सुपर 8च्या मॅचेस आहेत. इथे घडतंय काय, हा चेंडू फेकलाय तरी कुठे कदाचित शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आणि गोलंदाज यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे चेक केला जातोय पंचांनी, तिसऱ्या पंचांची माग घेतली. डायरेक्ट बॉल पडलाय कुठे, चेक केला जातोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. नो बॉल. खराब चेंडू इथून हाताळला. पहिला बॉल देखील खराब पद्धतीचा, परंतु तो निसटला. इथे देखील नो बॉल आहे. शॉर्ट पिच बॉल होता, उडवलाय कव्हरच्या रिझन मध्ये. एक टप्पा घेत चेंडूला अडवलाय, उचललाय, फेकलाय. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केलाय. उल्लेख केला होता हाईट जरूर छोटी आहे, म्हटलं जाताना छोटा पॅकेट बडा धमाका या नावाने उल्लेख केला तरी हरकत नाहीये मनोजसाठी, कारण सातत्याने भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. आता 7 धाबा. यस पंच, पुन्हा एकदा हाईट फॅक्टर 1 बाउन्सची ताकीद दिली होती, त्यामुळे आता सेकंड बाउन्स आहे का हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी घेतली. तिसरे पंच आपण या सातत्याने अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते. पहिला 1 बाउन्स दिला होता, सेकंड बाउन्स गोलंदाजाने फेकला, त्यामुळे आता चेक केलं जात आहे. इट इज अल्सो नो बॉल. हा देखील नो बॉल आहे. खर तर पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल फेकला गेला, दुसरा बॉल आहे, त्यामुळे आता लगेचच पंचाने दंडित केला. आता पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला मिळेल मनोजसाठी. धावा बनत नव्हत्या, परंतु आता ते आल्यात धावा. खोलात फेकला होता, अपील जरूर आहे, परंतु नो बॉल. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, दुसऱ्या धाव्यासाठी निघालेत सुनील. मनोज पोहोचेल का, परंतु आता इथे बॅटर सेफ पाहायला मिळत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वाऱ्याच्या वेगाने वार्तालाप करत असताना दोन्ही फलंदाज अगदी जणू काय बुलेट ट्रेन मैदानावरती धावते अशा प्रकारे रन एकवटली आहे. त्या 2च्या धावेनं धाव फलक जाऊन पोहोचले. आता 10 या आकड्यावरती. षटक जेव्हा सुरुवात झालं धावा तेव्हा बनत नव्हत्या, परंतु आता धावा ज्या प्रकारे बनतात त्या प्रकारे असं वाटतंय चाफेवाडी संघ कुठेतरी चांगली बॅटिंग करतोय. धाव फलकावरती 10. जमेची बाजू अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विकेट अजूनही गमावली नाही आहे, त्यामुळे विस्फोटक फलंदाजांची खेळी येणं अजून बाकी आहे. गणेश असतील, त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगली बॅटिंग सातत्याने पाहायला मिळते. सध्या मनोज स्ट्रायकिंग वरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. हा बॉल उडवला ऑन साइडला, फटका फोसलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत. 1 कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न सहजरित्यानं कंप्लीट केला जाईल. तिसरीचा प्रयत्न सुनीलनं चालवलाय, नकार देतोय. 2च धावा असतील. 2 धाव फलक पुढे सरसावेल. 12 धावा ज्या धावा बनवायच्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्या आल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील जर विचार केला तर 4 ते 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात, त्यामुळे गोलंदाजी कुठेतरी खराब राहिली आहे गोलंदाज दीपकची. आता शेवटचे 6 बॉल आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, लगेचच गोलंदाज आपण रेडी व्हायचं. टीम मीटिंग नको आहे, जास्तीत जास्त वेळ आपल्याला वाचवायचा आहे. गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. धाव फलकावरती 12 आहेत. जर अजून 10 ते 12 बनल्या तरी सुद्धा पुरेशा ठरतील, कारण या अगोदर देखील आपण पाहिलं काराव विपक्ष अगदी बोरवाडी किकवी क्वालिफायरची मॅच होती. 12 मध्ये फक्त 16 बनवायच्या होत्या काराव संघाला, परंतु त्या देखील डिफेंड झाल्यात, त्यामुळे धावा इथे डिफेंड होतात.
हा बॉल इथे काय घडतंय, खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांनी एक हात उचलला आडव्या दिशेने म्हणजे नो बॉल आहे आणि त्यावरती धावा मिळाल्या 6, एकंदरीत 7 आणि धावफलक 19 या आकड्यावरती. तोच कांडीचा पाडा संघ ज्याने एका बॉलवरती एका धावसंख्येची गरज असताना विजय मिळवला होता. आता तोच कांडीचा पाडा गोलंदाजी करतोय जिथे गोलंदाजी खराब होत्या. आमचे डीजे निलेश सध्या विश्रांती घेत आहेत. 6 रात्रीमध्ये भरपूर चांगली सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवली गेल्या. त्यांच्या आमच्या आवाजाची काळजी देखील भरपूर चांगल्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून घेतली गेल्या. साहजिक आहे 5 रात्रीमध्ये जागरण, त्यानंतर दिवसभर अगदी आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी त्यांच्या ऑर्डर्स देखील चालू आहेत. पुन्हा एकदा रात्रीत येऊन या स्पर्धेची शोभा वाढवतात, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. सध्या त्या विश्राम करतात. धावफलकावरती धावा 19 आहेत. पहिला बॉल डॉट आला. आता सुरुवात केली या षटकाला आकाशनं. 7 धावा खर्च केल्यात. एक नो बॉल वरती षटकार आहे, त्यामुळे 7 धावा धावफलकावरती त्याच्या माध्यमातून खर्च होत आहेत. हा बॉल इथे घडतंय का, बॅटीवरती लागला नाहीये. चेंडू अनसाइडला खेचायचा होता परंतु जमलं नाहीये. लेग बायची ही धाव असेल. पंच तेच सांगतायत आमच्या दिशेने. पंचांचं देखील भरपूर मनापासून आभार. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात अनंत गावंडा, मॅन फ्रॉम चिंचवली. सातत्यानं चिंचवली संघातून भरपूर चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतील, परंतु आजची 6वी रात्र आहे. फक्त कालच्या राजनीमध्ये परंतु त्यांचा संघ होता त्यामुळे ते पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाले नाही, परंतु त्यांच्या माध्यमातून देखील पंचांची भूमिका भरपूर चांगल्या पद्धतीने पार पडली गेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार. त्यानंतर जर विचार केला तर SP11 संघातून भरपूर चांगला खेळ करत असताना सातत्याने गोलंदाजीचा मारा करतात असे पंच उबेद गाझी तुम्हाला लेग पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. त्यांचं देखील मनापासून आभार. भरपूर चांगलं सहकार्य पंचांच्या माध्यमातून त्यांनी केला. यावेळेस फटका फसलाय दूरपर्यंत, उंची गेली, लांबी कमी होती, त्यामुळे फलंदाज इथून बाद होतील. मनोज बॅक टू द डगआउट. अगदी आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत सध्या तरुण डे सर यांच्या माध्यमातून देखील जवळपास 4 ते 5 नाईट या स्पर्धेमध्ये ते पंचांच्या भूमिकेत सातत्याने आपल्याला पाहायला मिळाल्या. कोणत्याही संघांवरती कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही यांची तिन्ही पंचांना भरपूर चांगल्या प्रमाणात काळजी घेतली. त्या तिन्ही पंचांचं करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. असंच आयोजकांवर प्रेम सातत्याने राहू द्यात. येणाऱ्या काळावधीमध्ये 8 बाईक घेऊन ही स्पर्धा काहीच काळानंतर तुमच्या भेटीला येणार आहे. शोएबजी शेख, रोहितजी कुरे, किरणदादा शेलार, ओमकारदादा पारदी या 4ही मान्यवरांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. आमचे मित्र राज जाधव हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. सध्या ते होमगार्ड या पदेवरती कार्यरत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. यावेळेस इथे घडतंय का, 2 धावा तर कंप्लीट आहे. तिसरीचा प्रयत्न आता चेक केला जाईल, क्रॉसिंग आहे का, कदाचित. फलंदाज गणेश बाद झालेत. धावा धावफलकावरती या बॉलवरती ऍड केल्या जातील 2. धावफलक 22 या आकड्यावरती. आता शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच चला, एका बाजूला छत्रपती सीसी कुळगाव आणि त्याच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे अजलान स्पोर्ट्स 11 धामोते संघ. चला बॅटर चेक केला जाईल, क्रॉसिंग आहे की नाही. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. कोणता बॅटर क्रॉस झालाय हे चेक केलं जाईल. फलंदाज सुनील बाद आहेत की गणेश. यस, गणेश बाद आहेत. बावीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल सुनील स्ट्रायकिंग वरती आहेत. आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न, यशरक्षक बीट झाले. शॉर्ट थर्डमॅन बीट आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का. इथे घडतंय काय,
चुकीची थ्रोफेकी सातत्याने करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडूची फेकाफेकी आणि पाहता पाहता ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 4 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. हेच प्रेशर एक खरं तर सुपर 8च्या मॅचेस इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 22च्या कदाचित यस 22च्या या 4 धावा धावताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार या व्यासपीठावरती छत्रपती सीसी कुलगाव त्याच्या विरोधात अजलान स्पोर्ट्स धामोते. या दोन्ही संघांमध्ये सुपर 8ची शेवटची लढत पाहायला मिळणार आहे. चला या छत्रपती सीसी कुलगाव संघाचे कर्णधार विनंती असतील प्रशांत कर्णधाराला पाठवायचं लगेचच. शेवटची मॅच आजच्या रजनीतल्या 8 सुपर 8 मधील सन्मान्य गणेश दादा सुनसुनकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ताने करूयात या मॅचचा नाणेफेकीचा कौल. कॅमेरामॅन जरा फोकस करायचे आमचे सन्मान्य गणेशजी सुनसुरकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. टॉस जिंकला गेलाय धामोते संघाच्या मार्फत. कालच्या दिवसामध्ये कुलगाव संघाने एकही टॉस गमावला नव्हता आणि आजच्या दिवसामध्ये धामोते संघाने एकही टॉस गमावला नाहीये. चला धामोते संघ डिसिजन लगेचच कळवायचं आहे कारण 2च षटकांची मॅच आहे त्यामुळे लगेचच डिसिजन कळवा. छत्रपती सीसी कुलगाव त्याच्या विरोधात अजलान स्पोर्ट्स धामोते. बिग फाईट. कालच्या दिवसातील ओपनच्या संघामधील क्वालिफाय झालेला संघ छत्रपती सीसी कुलगाव बदलापूर परिसरातील. दुसऱ्या बाजूला नेरल विभागातून बिलॉंग करत असताना अजलान स्पोर्ट्स 11 धामोते संघ. एक नेरल पट्ट्यातला क्रिकेट पाहायला मिळणार आहे खरं तर कर्जत रायगड पट्ट्याचं क्रिकेट आहे. तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ विभागातून ठाणे जिल्ह्यातलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये भरपूर चांगले रंगत घडेल यात मात्र शंका नाही आहे. कोण जिंकेल. एका बाजूला प्रशांत जो नुकताच स्वतःच्याच टुर्नामेंट मध्ये मालिका वीराची 2 व्हीलर बाईक ज्यानं पटकावली होती तोच फलंदाज इन ऍक्शन. दुसऱ्या बाजूला देखील तितकीच चांगली कामगिरी करणारा संपूर्ण संघ अर्थात धामोते संघ आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना धामोते संघानं प्रथमतः चूज केले बॅटिंग आणि क्षेत्ररक्षणाचा इथून आमंत्रित केलाय छत्रपती सीसी कुलगाव या संघाला. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. परंतु जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने जिथे 12 बॉल 27 ची गरज असताना सलामीची जोडी दीपक आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये दाखल केली. चला लगेचच मॅचला सुरुवात करायची. अगदी बेल्स लावले जात आहेत. 12 बॉल 27 गरज. सामना इक्वल आहे दोन्ही संघांसाठी परंतु प्रेशर आहे. या प्रेशर मध्ये कोण विखरेल कोण लढेल आता हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्यानं अगदी शेवटच्या बॉल पर्यंत चांगली लढाई केली धावांसाठी तो सुनील. स्ट्राईक इन वरती दीपक. गोलंदाजी मार्क वरती सुनीलला आता जबाबदारी आहेत. 12 मध्ये 27. सातत्यानं गोलंदाजी केली होती सुनीलनं परंतु कालच्या दिवसामध्ये थोडंसं महागडे षटक देखील फेकले जात होते.
परंतु आजच्या दिवसात कशा प्रकारे गोलंदाजी केरल. सुनील टू दीपक. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. पहिलाच बॉल खोलात फेकला. अपील स्ट्रॉंग आहे. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. सरळ सांगितलंय हा बॉल इथून वाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात सुरुवात केली आहे. धावा खर्च झाला त्या 1-12 मध्ये आता 26 ची गरज आहे. रिप्लाय स्क्रीन मध्ये देखील पाहायला मिळतोय जवळपास फक्त आणि फक्त 1 इंचा इथून अंतर राहिलं होतं. अगदी वेगाचा बादशाह आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्गीय गुरु 11 साफेवाडी या संघाच्या मार्फत सातत्यानं गोलंदाजी करत असताना सुनील पुन्हा एकदा हा देखील बॉल यावेळेस अपील स्ट्रॉंग आहे. पुन्हा एकदा अपील आणि अपील पाहायला मिळते. परंतु पंचांना गुमराह करण्याचं काम जरूर केलंय. परंतु पंच देखील तितकेच आमचे चांगले आहेत. सातत्यानं जर विचार केला तर त्यांच्या निर्णयावर तिथे ठाम असतात. जर त्यांना कोणत्याही प्रकारची शंका आली तर नक्कीच तिसऱ्या पंचांची ते मदत घेत असतात. परंतु अगदी भरपूर चांगल्या पद्धतीची इथे ही मॅच पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला वॉड शॉट टप्पा पडला. लगेचच ऑन साइडला पिकअप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. ठोकला सिक्सर. दहा बॉल 20 ची गरज आहे. 27 बनवायच्या होत्या. 7 आल्यात. दीपक अगदी विचार केला तर कांडीचा पाडा संघ देखील तितकंच चांगला दादा संघ म्हणून जाणला जातो. गुरुचरण पाडा जो भिवंडीतून बिलॉंग करतो त्याला देखील परास्त केलं होतं. त्यामुळे त्यांचा देखील खेळ भरपूर चांगला आहे. फसवलाय इथे अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग आहे. पुन्हा एकदा पंचांना गुमराह करण्याचं काम. परंतु गोलंदाज सुनीलला ठाऊक इथून फलंदाज बाद नाहीये. त्यामुळे तो पुन्हा एकदा त्याच्या रनअपच्या दिशेने वळालाय आणि हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजीची कमाल आपल्याला पाहायला मिळेल. वेग प्रचंड आहे. परंतु जर अगदी फलंदाजाला फसवायचं असेल तर त्याला काहीतरी करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्याने ते केलंय आणि ते गतीमध्ये मिश्रण नऊ बॉल 20 ची गरज होती. डॉट बॉल आलाय. 8 मध्ये 20 ची गरज आली आहे. 4 मध्ये 7 बनवल्यात. काय गोलंदाजी करतोय षटकारानंतर भरपूर चांगलं कमबॅक केलंय सुनीलनं. 8 मध्ये आता 20 ची गरज. 2 बॉल फार महत्वाचे असेल. खोलात फेकला. झेलची आता संधी होती. आता जर इथे अपील केली असती तर नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे राहिलं असतं. ज्यावेळेस बाद नव्हते त्यावेळेस चांगलं अगदी यष्टीरक्षण पाहायला मिळालं. झेल पकडले परंतु आता गरज होती तिथे झेल ड्रॉप झालाय. 7 बॉल 20 ची गरज. आदिवासी टेनिस क्रिकेट मधील भरपूर चांगला नावाजलेला हा संघ आहे. स्वर्गीय गुरु 11 साफेवाडी. कदाचित जर गुरु आज आपल्या दस्तात आणखी नाव मोठं झालं असतं या संघाचं. परंतु अल्पशा आजारामुळे त्याचं देखील निधन झालं. त्यामुळे त्याच्या नावाने हा संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 7 बॉल 20 ची गरज आहे. भरपूर चांगला खेळ सध्या सुनील करतोय. हा बॉल स्टंप वरती फेकायचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षण देखील लावलं गेलं. आता कदाचित सुनीलला माहिती आहे वेग भरपूर जास्त आहे. थ्रो फेकी वाईड आहे परंतु बॅकअप देखील आहे. कमालीचं शतक सध्या हाताळत होता परंतु इथे थोडस खराब. नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या जर कदाचित तो बाउंड्री लाईन वरती ताबा घेत असताना खेळाडू नसता. सुनीलला ठाऊक आहे त्याला वेग जास्त आहे त्यामुळे कदाचित व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून फेकले जातात. त्यामुळे त्यानं तिथे क्षेत्ररक्षण देखील लावलं. भरपूर चांगल्या कॅल्क्युलेटिव्ह माइंडने क्रिकेट खेळतोय सध्या चाफेवाडी संघ. 7 मध्ये 18. पुन्हा एकदा खोलात फेकला परंतु यावेळेस गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय.
बॉल सीमा पार. आता समीकरण शिल्लक राहिले बनवायचे त्या 14 धावा. येणाऱ्याच्या 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. पाच 13. रिव्हर्स स्विच हिट फटका चांगलाय. मिडल मध्ये कनेक्ट झालाय. पंचांनी सांगितलंय हा बॉल नो आहे आणि त्या नो वरती मिळाला 4 धावा. आता नशीब उजाडलं गेलंय खांडीचा पाड्या संघाचं, कारण धावा या बॉल वरती 4 नाही तर मिळतील 5. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. पुढील चेंडू असेल फ्री हिट. 5 बॉल 8 ची गरज. सामना होता कुठे, सामना जाऊन पोहोचलाय कुठे असं वाटलं होतं. चाफेवाडी संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. या मॅच मध्ये त्याची पकड मजबूत आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे क्रिकेटमध्ये एक केलेली छोटी चूक पूर्णपणे या स्पर्धेतून किंवा तुम्हाला सामन्यातून बाहेर काढत असते. त्यामुळे करणारी एक एक छोटी चूक तुम्हाला जपून करावी लागते. खरं तर क्रिकेटमध्ये चूक करून जमत नाही. त्यामुळे आता 5 बॉल 8 ची गरज राहिली मैदानामध्ये शिल्लक. हा बॉल ऑन साइडला. इथे देखील गॅप आहे, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सध्या एक सिंगल एकवटल्या. आता 5 मध्ये 8 ची गरज असताना एक धाव आली, तर आता 7 मध्ये 7 धावा बनवायच्या. चेंडू 4 शिल्लक राहिले आहेत. सातत्यानं समीकरण बदलत आहे. समीकरण मोठे फटके आले तर खांडीचा पाडा या संघाच्या मार्फत बदलत आहे. तर दुसऱ्या बाजूला जर डॉट बॉल सिंगल डबल आले तर कुठेतरी वर्चस्व गाजवताना स्वर्गीय गुरु 11 चाफेवाडी हा संघ देखील पाहायला मिळतोय. बिग फाईट, बिग लढत तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार केला आदिवासी टेनिस क्रिकेट मधील हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. भरपूर चांगलं काम सध्या आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचं पाहायला मिळतं आणि हे दोन संघ देखील त्याच पद्धतीची कामगिरी करून या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल झालेत. आता सुपर 4 मध्ये कोणता एक संघ दाखल होईल. 4 मध्ये 7 ची गरज. धावा वाचवेल का गोलंदाज बाळा, ज्याच्यावरती जबाबदाऱ्या भरपूर दिल्यात संघांनी. तो बाळा गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर दीपक आहेत ज्याने बॉल फेस केले 6. धावा देखील 6. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय, पाठवून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. सामना आता खुला करण्यात आलाय. नो बॉल आहे पुन्हा एकदा, म्हणजे सामना फिनिश झाला. इथे हार्ड लक. गुरु 11 चाफेवाडी संघ भरपूर चांगला खेळ केलात, परंतु सुपर 8 च्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये तब्बल 14 धावा डिफेंड करायच्या होत्या, जमलं नाहीये. इथून सामना सोडावा लागतोय. जरूर या स्पर्धेमध्ये आपण बक्षीस पात्र ठरलात, त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि दुसऱ्या बाजूला खांडीचा पाडा संघ